नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वस्तवृत्त पेपर 2चा एक नवीन टॉपिकला सुरुवात करतोय, जो की डिसइन्फेक्शन. आता पेपरमध्ये जर पाहायला गेलं तर डिसइन्फेक्शन या टॉपिकवरून आपल्या पेपरमध्ये मोस्ट ऑफ द टाईम SCQ विचारला जातो आणि पेपरच्या वेळी हमखास फिक्स SCQ म्हणता येईल. तर हा टॉपिक खूप वेळेस विचारला जातो. आता खूप महत्त्वाचा टॉपिकला आपण सुरुवात करतो, डिसइन्फेक्शन. याला मराठीमध्ये समजून घेऊया. मराठीमध्ये काय म्हणतो आपण, जे काही निर्जंतुकीकरण म्हणतो, म्हणजे आपण काय म्हणतो निर्जंतुकीकरण, म्हणजे जे काही बॅक्टेरिया जे पॅथोजन असेल त्यांना जे मारण्याची प्रक्रिया म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, मॉडर्ननुसार डिसइन्फेक्शन असं म्हणत असतो. त्याचनुसार आपण आयुर्वेदनुसार पाहिलं आहे की डिसइन्फेक्शन म्हणजे आपण जे काही आयुर्वेदनुसार जे काही धूपन वगैरे म्हणतो, आपण जे काही वेगवेगळ्या पद्धतीने जे काही धूम वगैरे करतो, धूपन वगैरे करतो, त्या पद्धतीने जे काही आपण एखाद्या गोष्टीचं, समजा एखाद्या चिकित्सालयाचं, एखाद्या रुग्णालयाचं, समजा एखाद्या घराचं जे काही आपण निर्जंतुकीकरण करतो, त्याला आपण मॉडर्न वेने डिसइन्फेक्शन असं म्हणतो. आता इथं बघू शकता तुम्हाला, इथं मी फोटोसुद्धा आणला आहे की इथं हे एक डॉक्टर आहे आणि हे काय करताय, इथं बॅक्टेरिया व्हायरसला काय करताय, मारण्याचा प्रयत्न करताय. कसं काय डिसइन्फेक्शन वेने मारण्याचा प्रयत्न करताय. आता बघूया आपण जे डेफिनेशन, सुरुवातीला डेफिनेशन आपल्यासाठी महत्त्वाची. आता डेफिनेशन बघा काय म्हटलं याची सुरुवातीला, ही सगळ्यांनी ध्यानात ठेवायची. बघा, डिसइन्फेक्शन इज द प्रोसेस ऑफ द डिस्ट्रक्टिव्ह, म्हणजे अशी प्रोसेस म्हटलंय. काय म्हटलंय, डिसइन्फेक्शन इज द प्रोसेस ऑफ डिस्ट्रक्टिव्ह ऑर काय रिमूव्हल ऑफ द पॅथोजन ऑर्गॅनिझम सच एज बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंगाय आउटसाइड द बॉडी, युजली इनॅमिनेट ऑब्जेक्ट वगैरे. म्हणजे काय म्हटलंय, डिसइन्फेक्शन अशी प्रोसेस आहे. कशी प्रोसेस आहे, बाय म्हणजे काय म्हटलंय की रिमूव्हल ऑफ अ पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम, जे काही पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम असतील त्यांना काय करायचं, रिमूव्ह करायचं. सच ॲज कोणकोणते पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम, बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंगाय वगैरे आहे, जे आउटसाईड द बॉडी वगैरे आहेत ना, जे बॉडीच्या आउटसाईड वगैरे आहे, तर त्यांना काय करायचं, मारण्याचं काम करायचं. कुठं, युजली इन ॲनिमेट ऑब्जेक्ट, जे कसे असेल इनॲनिमेट ऑब्जेक्ट असेल तर त्यांना मारण्याचं काम करणं किंवा रिमूव्ह करण्याचं काम करणं, डिस्ट्रक्टिव्ह वे किंवा डिस्ट्रक्टिव्ह वगैरे मारण्याचं काम करणं किंवा रिमूव्ह करण्याचं काम करणं, त्याला आपण डिसइन्फेक्शन असं म्हणतो असो. समजलं सगळ्यांनी. काय डेफिनेशन पाठ करायची, काय पाठ करायची बघा, डिसइन्फेक्शन इज द प्रोसेस ऑफ अ डिस्ट्रक्टिव्ह ऑर रिमूव्हल ऑफ अ पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम सच एज बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंगाय आउटसाइड द बॉडी, युजली इन ॲनिमेट ऑब्जेक्ट और अदर. काय म्हटलं, दुसरे एक डेफिनेशन तुम्ही ध्यानात ठेवू शकता, थर्मल और केमिकल डिस्ट्रक्शन. काय म्हटलं, थर्मल किंवा केमिकल डिस्ट्रक्शन ऑफ अ पॅथोजन अँड अदर टाईप ऑफ अ मायक्रो ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज अ काय म्हटलं की डिसइन्फेक्शन. तर अशा प्रकारे दोन डेफिनेशन आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे. आता जे मेनली 3 टाईप्स येतात डिसइन्फेक्शनचे, निर्जंतुकीकरणाचे 3 टाईप्स येतात, ते तुम्हाला सगळ्यांना ध्यानात ठेवायचे. पहिलं येतं प्रोफायलायटिक, याला आपण प्री करंट डिसइन्फेक्शन असं म्हणतो. दुसरं येतं कॉनकरंट डिसइन्फेक्शन. तिसरं येतं टर्मिनल डिसइन्फेक्शन. असे आपल्याकडे 3 टाईप्स डिसइन्फेक्शनचे दिलेले आहेत. आता यामध्ये सुरुवातीला बघा, जे काही प्रोफायलायटिक डिसइन्फेक्शन आहे त्याचं काय म्हटलं जातं बघा, जो काय आहे प्रोफायलायटिक डिसइन्फेक्शन, हा कसं आहे, आल्सो नोन ॲज अ प्री करंट डिसइन्फेक्शन आपण याला म्हणतो. ह्याला काय म्हटलं, इज काय म्हटलं, हा प्रिव्हेंटिव्ह मेजर टू प्रिव्हेंट द ऑनसेट ऑफ डिसीज. मेनली काय असतं की एखाद्या व्याधीचं, आपण काय म्हणतो आयुर्वेदमध्ये आपलं प्रयोजन काय, की काय स्वस्थ व्यक्ती स्वस्थचं काय करणं, रक्षण करणं, आणि जो काही रोग झाला त्या रोगाचं प्रशमन करणं. आता स्वस्थ व्यक्तीच्या स्वस्थचं काय करणं, काय करणं की स्वस्थ व्यक्तीच्या स्वस्थचं रक्षण करणं. का रक्षण करतो आपण, की मेनली त्याला काय करतो आपण, प्रिव्हेंशन करतो डिसीजपासून आपण त्याला प्रिव्हेंशन करतो. आपण काय करतो, त्याला प्रिव्हेंशन करतो ना, स्वस्थ व्यक्तीच्या त्याच्या स्वास्थ्याचं रक्षण करतो. म्हणजे आपण त्याचं काय करतो, व्याधींपासून त्याचं काय करतो, डिसीजेसपासून त्याचं काय करतो, प्रिव्हेंशन करतोय. म्हणजे काय म्हणतो, प्रिव्हेंशन इज अ ब्रायटर दॅन क्युअर. आपण म्हणतो ना असं, की जे काय आहे म्हणजे काही एखादी गोष्ट, म्हणजे एखादा व्याधी होऊन न देणे, जेणेकरून आपल्या पुढं जे काही फ्युचरमध्ये त्या व्याधीची लढण्याची आपल्याला समस्या येणार नाही. त्यामुळे काय म्हटलंय, जो काही प्रोफायलायटिक डिसइन्फेक्शन असतो हा कसा असतो, की प्रिव्हेंट करतो, काय करतो, प्रिव्हेंट द ऑनसेट ऑफ अ डिसीज. म्हणजे काय, डिसीज वगैरे होण्यासाठी काय करतो, तो अगोदर प्रिव्हेंट करतो, म्हणजे तो काय करतो, डिसीज होऊन देत नाही. हा त्या प्रकारचं काय आहे, डिसइन्फेक्शन आहे. म्हणजे काय होतं मेनली, की हा जो काय डिसइन्फेक्शन आहे हा प्रिव्हेंट करण्याचं काम करतो. कशाला, ऑनसेट ऑफ अ डिसीज. म्हणजे एखाद्या डिसीजची जे काही सुरुवात असेल, ऑनसेट असेल, त्याला प्रिव्हेंट करण्याचं काम करतो कोणता, प्रोफायलायटिक डिसइन्फेक्शन. तर समजलं, हा पहिला टाईप झाला आपला. यामध्ये टाईप्स कोणकोणते येतं, तर बघा, आपण जे काही क्लोरायझेशन ऑफ वॉटर, म्हणजे वॉटरमध्ये जे काही क्लोरीन वगैरे ॲड करतो ना, तर जे काही क्लोरिनायझेशन वगैरे ऑफ वॉटर आपण हे सुद्धा म्हणतो. दुसरं येतं पास्चुरायझेशन ऑफ मिल्क वगैरे आपण करतो. त्यानंतर स्टरलायझेशन ऑफ वॅक्सिन वगैरे. तर हे सगळे कशा टाईप्स आहेत, तर हे प्रोफायलायटिक डिसइन्फेक्शनचे सगळे टाईप्स आहेत. समजलं, हे सगळ्यांनी ध्यानात ठेवायचं. नंतर येतं दुसरं येतं कॉनकरंट डिसइन्फेक्शन. आता हे डिसइन्फेक्शन कसं असतं तुम्हाला सुरुवातीला सांगतो. आता काय होतं, जेव्हा आपण एखादा पेशंट आपल्याकडं, हा आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला, हा आपल्याकडे काय हॉस्पिटल आहे, आता ह्या हॉस्पिटलमध्ये आपण काय केलं, ॲडमिट केला. आता काय होतं, एखाद्या वेळेस त्या
जो काही पेशंट आहे तो पेशंट काय करतो एखादा तो काही तर समजा TB एड्स अशा म्हणजे काही एकदम सिव्हिअर फॉर्मच्या डिसीजपासून काय करतोय तो झुंज करतोय. म्हणजे त्याला एखादा डिसीज आहे बाबा असं सिव्हिअर असा डिसीज आहे. आता काय होतं सिव्हिअर फॉर्मचा डिसीज आहे तिने एखाद्या वेळेस काय केली ओमिटिंग केली उलटी केली. आता उलटी केल्यानंतर काय होतं लगेच तिथं काय केलं जातं जी काही नर्स असते किंवा तिथले कोणी कर्मचारी वगैरे असेल तर ती लगेच ती जे काही उलटी ओमिट आहे त्याने जे काही मटेरियल त्याच्या जे काही इंटेस्टाईन म्हणजे पोटाच्या आतून जे काही पडले जे बाहेर पडले मटेरियल म्हणजे इन्फेक्टेड पर्सनच्या पोटातून जे काही बाहेर हॉस्पिटलमध्ये पडले तर ते लगेच ती जागा काय होते लगेच साफसूफ केली जाते. का बरं कारण की दुसऱ्याला ते काय झालं नाही पाहिजे इन्फेक्ट झालं नाही पाहिजे कारण की तो इन्फेक्टेड ऑलरेडी आणि त्याच्यात जे काही इंटरनल मटेरियल आहे ते इंटरनल मटेरियल दुसऱ्याला सुद्धा इन्फेक्टेड करू शकतो दुसऱ्याला पण इन्फेक्टेड करू शकतो. हा व्यक्ती इन्फेक्टेड आहे हा दुसऱ्याला सुद्धा इन्फेक्ट करू शकतो कोणता जो काही चांगला पेशंट वगैरे आहे. तर मग तिथं काय केलं जातं लगेच दुसरं आपण काय केलं जातं त्या हॉस्पिटलमध्ये लगेच त्याचं साफसूफ केली जाते स्वच्छता केली जाते. तर त्याला काय म्हटलं जातं कॉन्करंट डिसइन्फेक्शन असं म्हटलं जातं. आता बघा तेच म्हटले इमिडिएट डिस्ट्रक्शन ऑफ अ पॅथोजन यामध्ये काय केलं जातं झटकीपट तो जे काही पॅथोजन आहे त्याला मारलं जातं. ज्या हा आपल्याकडे काय रुग्ण आहे हा रुग्णाने काय केलं ओमिट केलं उलटी केली त्याच्या आतलं जे काही इंटरनल मटेरियल असं फरशीवरती पडलं तिथं काय केलं जातं इमिडिएट जे काही ते मटेरियल वगैरे पडले तर त्याला साफ केलं जातं आणि तिथं डिसइन्फेक्ट केलं जातं. मग तिथलं जे काही पॅथोजन वगैरे बाहेर पडले तर त्यांना इमिडिएट मारण्याचं काम केलं जातं कारण की दुसऱ्याला तो काही म्हणजे दुसऱ्याला काही तो जे काही डिसीज आहे तो स्प्रेड झाला नाही पाहिजे. समजलं यामध्ये इमिडिएट डिस्ट्रक्शन ऑफ पॅथोजन वगैरे म्हटले. त्यानंतर काय म्हटलं डिस्ट्रक्शन ऑफ एजंट ॲज सून ॲज पॉसिबल आफ्टर द डिस्चार्ज ऑफ इंटरनल मटेरियल फ्रॉम द बॉडी ऑफ इन्फेक्टेड पर्सन. म्हणजे तेच म्हटलं बघा जे काही डिस्ट्रक्शन आपण करतो एजंट जे काही पॅथोजेनिक एजंट असेल त्यांना ॲज सून ॲज पॉसिबल जेवढं लवकर होईल तेवढं लवकर आपण त्यांना डिस्ट्रक्शन करण्याचं मारण्याचं काम करतो का केव्हा आफ्टर द डिस्चार्ज ऑफ इंटरनल मटेरियल ऑफ द बॉडी ऑफ इन्फेक्टेड पर्सन. जे काही इन्फेक्टेड पर्सन असेल त्याच्या बॉडीमधून जे काही इंटरनल इन्फेक्टेड मटेरियल बाहेर पडलं असेल तर ते आपण काय करतो लगेच त्याला लगेच साफ करतो ते डिस्चार्जला साफ करतो आणि त्यामधले जे काही पॅथोजेन एजंट असतील पॅथोजेनिक एजंट असेल त्यांना डिस्ट्रक्शन करण्याचं काम करतो. समजलं दादा. आता बघ पुढं बघूया ताई आपण आता बघ ताई काय म्हटलं आता तिसरा टाईप येतो आपल्याकडे टर्मिनल डिसइन्फेक्शन. आपण सुरुवातीला दोन टाईप पाहिले कोणकोणते पहिला प्रोफायलायटिक ध्यानात ठेवा हा कसा असतो प्रिव्हेंटिव्ह टाईप असतो. दुसरा येतो कॉन्करंट डिसइन्फेक्शन हा कसा असतो इमिडिएट टाईपचा डिसइन्फेक्शन असतो आणि तिसरं येतं टर्मिनल डिसइन्फेक्शन. आता टर्मिनल डिसइन्फेक्शन कसं असतो बघा तर हा काय होतो नॉर्मल तुम्हाला सांगतो एक हॉस्पिटल आहे. आता या हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे हे हॉस्पिटल आहे एक मिनटं जर चांगलं डायग्राम करतो हे हॉस्पिटल आहे आपल्याकडं. आता या हॉस्पिटलमध्ये काय होतं एखादा पेशंट ॲडमिट होता एक पेशंट ॲडमिट होता आणि हा पेशंट मेला हा काय झाला डेथ झाली या पेशंटची डेथ झाली. आता ह्या पेशंटची डेथ झाल्यानंतर काय केलं जातं की तो पेशंट तिथून काय केला जातं रिमूव्ह केला जातो आणि त्या रिमूव्ह केल्यानंतर ते जे काही तिथली बेड असेल तिथले काय आणखी त्याचे कपडे असतील म्हणजे क्लॉथ वगैरे असू द्या किंवा तिथली ते जागा वगैरे असू द्या ती काही सगळे काय झाले ते डिसइन्फेक्टेड केले जाते तिथली जागा सगळी डिसइन्फेक्टेड केली जाते. ह्याला काय म्हटलं जातं टर्मिनल डिसइन्फेक्शन. नावातच बघा टर्मिनल म्हणजे काय ॲट द एंड आपण म्हणतो ना टर्मिनल म्हणजे एकदम शेवटचा ॲट द एंड म्हणजे जेव्हा पेशंट तिथून काय होतो रिमूव्ह केला जातो जो काही डेथ पेशंट असेल तो तेव्हा आपण त्या हॉस्पिटलमधून रिमूव्ह करतो. त्यानंतर जे काही डिसइन्फेक्शन तिथं घडून आणलं जातं मग तिथं निर्जंतुकीकरण केलं जातं त्याला टर्मिनल डिसइन्फेक्शन आपण असं म्हणतो ताई. समजलं दादा. आता बघा दोघं बघा इकडे काय म्हटलं डिसइन्फेक्शन इज कॅरीड आउट आफ्टर द पेशंट हॅज बीन रिमूव्ह बाय द डेथ ऑर टू अ हॉस्पिटल. म्हणजे काय होतं एखादा पेशंट तिथं डेथ झाली असेल त्या हॉस्पिटलमधून आपण त्या करतो त्या पेशंटला रिमूव्ह करतो हॉस्पिटलमधून वगैरे तर तेव्हा जे काही डिसइन्फेक्शन घडून आणलं जातं त्याला टर्मिनल डिसइन्फेक्शन असं म्हणतो. समजलं रे. आता बघा काय म्हटलं आहे बघा प्रोफायलायटिक म्हणजे काय प्रोफायलायटिक म्हणजे आपण काय प्रिव्हेंटिव्ह टाईपचं म्हटलं कॉन्करंट कसं म्हटलं इमिडिएट टाईपचं म्हटलं आणि टर्मिनल काय म्हटलं जेव्हा काय तिथं पेशंट डेथ होईल त्या जागेवर काय टर्मिनल शेवटी आपण जे काही डिसइन्फेक्शन केलं जातं त्याला टर्मिनल डिसइन्फेक्शन असं म्हणतो. समजलं ताई समजलं दादा. अशा प्रकारे आपलं तिन्ही टाईप झाले. सुरुवातीला आपण याची डेफिनेशन पाहिली. डेफिनेशन काय पाहिलं डिसइन्फेक्शन इज द प्रोसेस ऑफ अ डिस्ट्रक्टिव्ह ऑर रिमूव्हल ऑफ अ पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम सच एज बॅक्टेरिया व्हायरसेस फंगाय आउटसाइड द बॉडी युजली इनॲनिमेट ऑब्जेक्ट वगैरे म्हणजे अशी डिसइन्फेक्शन अशी प्रोसेस आहे. त्यामध्ये काय करतो आपण जे काही पॅथोजन असेल पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम त्यांना रिमूव्ह करण्याचं काम करतो त्याला आपण काय म्हणतो डिसइन्फेक्शन असं म्हणतो. हे जे तीन टाईप पाहिले प्रोफायलायटिक कॉन्करंट आणि टर्मिनल हे जे तीन हे आपण टाईप्स पाहिले आहे. या प्रोफायलायटिक जे काही पाहिलं तर प्रोफायलायटिक कसा असतो प्रिव्हेंटिव्ह असतो. त्यानंतर कॉन्करंट पाहिला हा इमिडिएट टाईपचा डिसइन्फेक्शन असतो आणि त्यानंतर टर्मिनलचं पाहिलं टर्मिनल कधी कॅरीड आउट करतो आपण जेव्हा पेशंट जो असेल डेथ पेशंट असू द्या तो एक तर डेथ होईल किंवा त्या हॉस्पिटलमधून बाहेर काढला जातो जेव्हा तो रिमूव्ह केला जातो त्यानंतर आपण त्या हॉस्पिटलमध्ये जे काही डिसइन्फेक्शन घडून आणलं जातं त्याला टर्मिनल डिसइन्फेक्शन असं म्हणतो. समजलं ना. आता बघा इथं एजंट आता हे महत्त्वाचं पॉईंट आपल्यासाठी एजंट ऑफ अ डिसइन्फेक्शन. आता आपण टाईप्स वगैरे पाहिले आता एजंट बघतो डिसइन्फेक्शनचे. आता हा खूप महत्त्वाचा आहे. आता जी युनिव्हर्सिटी झाली 2026ची BMS सेकंड इयरची जी काही युनिव्हर्सिटी एक्झाम झाली त्यामध्ये हा क्वेश्चन आला होता जे काही केमिकल एजंट ऑफ डिसइन्फेक्शन सांगा म्हणून एसिक्युला पॉईंट होता आपल्यासाठी हा महत्त्वाचा आहे. यामध्ये नॅचरल आहे फिजिकल आहे केमिकल आहे. आता नॅचरलमध्ये जे नैसर्गिक डिसइन्फेक्शन कोणकोणते
कोणते घटक द्रव्य म्हणजे आहे जे निसर्गामधले ते डिसइन्फेक्शन म्हणजे निर्जंतुकीकरणाचं काम करतात. तर निसर्गामध्ये बघा आपल्याला कोणकोणते असे घटक भेटतात जे निर्जंतुकीकरणाचं काम करतात. पहिले तर सनलाईट. आता तुम्ही नॉर्मल पाहिलं असेल, आपण काय करतो, कपडे पाण्यातून धुतो. कपडे पाण्यातून धुतो कुठं वाळू घालतो, तो उन्हात. आपली आई म्हणत असेल की उन्हात कपडे काय घातले पाहिजे, वाळू घातले पाहिजे. असं का बरं म्हणत नाही रात्री आपण कपडे वाळू घाला, म्हणजे काहीतरी कारण असेल ना. तर काय होतं, जेव्हा सनलाईट असते म्हणजे सूर्यप्रकाश असतो, तो काय करतो, नॅचरल वेने डिसइन्फेक्ट करण्याचं काम करतो. जे काही ते क्लॉथ म्हणा किंवा काही दुसरी गोष्टी म्हणा, ते आपण उन्हामध्ये जर वाळू घातलं तर ते काय होतं, सनलाईट काय करतो तिथं त्याला डिसइन्फेक्ट करण्याचं काम करतो. त्यामध्ये जे काही पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणा किंवा व्हायरस म्हणा, बॅक्टेरिया म्हणा, तर त्यांना मारण्याचं काम करतो. त्यामुळं हा जो काही सनलाईट आहे हा नॅचरल आपला कसा आहे, नॅचरल जो काही एजंट ऑफ अ डिसइन्फेक्शन आहे, समजलं. त्यानंतर दुसरे आणखी नॅचरल जे काही एजंट बघूया, तर एअर येतो, हॉट एअर म्हणजे गरम हवा येते, रेडिएशन वगैरे, रेडिएशनमध्ये यू रेडिएशन वगैरे पाहतो ना आपण, जे की काय करतात, पॅथोजनला मारण्याकरता युजफुल ठरतात. तर असे काही नॅचरल काय होतं एजंट आहेत काय डिसइन्फेक्शनचे. दुसरं येतं फिजिकल. आता फिजिकल काही मेथड वगैरे असतात, जसं की ॲटोक्लेविन म्हणा, बर्निंग म्हणा किंवा बॉइलिंग म्हणा. तर हे काही सगळे हे सगळे फिजिकल टाईपचे म्हणजे फिजिकल एजंट आहेत डिसइन्फेक्शनचे, समजलं. आता केमिकल आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. केमिकल यावर्षी क्वेश्चन येऊन गेलं आहे. केमिकलमध्ये कोणकोणते येतात बघा, तर फिनॉल. आता फिनॉल आपल्या घरात सगळ्यांना माहिती आहे, फिनॉलने सगळे घर साफ वगैरे करतात, स्वच्छ करतात. तर तो आहे फिनॉल. तो फिनॉल कसा आहे, केमिकल टाईपचा कसा आहे, तो एजंट आहे डिसइन्फेक्शनचा. यामध्ये फिनॉलचा कसा असतो, फिनॉलमध्ये काय असतो, कार्बोक्सिलिक ॲसिड वगैरे आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा आहे तर क्रूड फिनॉल. आता क्रूड फिनॉलमध्ये मिक्सचर ऑफ फिनॉल प्लस क्रेसॉल. तर या दोन्हीचं मिक्सचर असतं कोणतं, क्रूड फिनॉल वगैरे. त्यांना ठेवा, क्रूड फिनॉल मिक्सचर ऑफ फिनॉल प्लस क्रेसॉलचं काय असतं, हे मिक्सचर असतं. त्यानंतर येतो क्रेसॉल. आता क्रेसॉल कसं असतो, 3 to 4 टाइम्स पॉवरफुल असतो दॅन फिनॉल वगैरे आहे म्हटलेलं आहे. म्हणजे जो काही क्रेसॉल वगैरे असतो, म्हणजे आपण काही जे काही क्रेसॉल वगैरे म्हटलं ना, तर क्रेसॉल कसा म्हटलं, पॉवरफुल म्हटलं, किती 3 to 4 टाइम्स पॉवरफुल म्हटलं दॅन फिनॉल वगैरे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा आता क्रेसॉल इमल्शन. आता क्रेसॉल इमल्शन हा कसा असतो, आता सोप यूज ॲज अ डिसइन्फेक्टर. आता एखादी साबण वगैरे असतो तर ते आपण डिसइन्फेक्टर म्हणून यूज करतो, त्याला क्रेसॉल इमल्शन वगैरे आपण असं म्हणत असतो. त्यानंतर काय म्हटलं बघा, हेक्झा क्लोरोफिन वगैरे आहे, त्यानंतर क्लोरो हेक्झाडिन वगैरे आहे, त्यानंतर डेटॉल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर काय म्हटलं आहे, हॅलोजन अँड अदर कंपाऊंड वगैरे आहे त्यामध्ये येतात. त्यानंतर बघा काय येतं, हॅलोजन अदर कंपाऊंडमध्ये कोणकोणते येतात, तर ब्लिचिंग पावडर येतो, हायपोक्लोराईड येतो, जे काही क्लोराईड टॅबलेट वगैरे येतात. तर हे कशात येतात, हॅलोजन अँड अदर कंपाऊंडमध्ये येतात. जे काही आपल्या घरात आपल्याला माहिती आहे ना, क्लोराईडचे वगैरे टॅबलेट किंवा ब्लिचिंग पावडर वगैरे भेटते. तर हे सगळे कसे टाईपचे, ते केमिकल एजंट आहेत कशाचे, डिसइन्फेक्शन. समजलं. यामध्ये आपण काय पाहिलं, एजंट कोणकोणते, नॅचरल, फिजिकल आणि केमिकल. नॅचरलमध्ये सनलाईट, एअर, हॉट एअर, रेडिएशन. फिजिकलमध्ये ॲटोक्लेविन, बर्निंग, बॉइलिंग वगैरे. त्यानंतर केमिकलमध्ये फिनॉल, क्रूड फिनॉल, क्रेसॉल इमल्शन. त्यानंतर हेक्झाक्लोरोफिन, क्लोरोहेक्झिडिन, डेटॉल, हॅलोजन अँड अदर कंपाऊंड्स वगैरे आपण यामध्ये सगळे कव्हर केलेले आहे, समजलं ना. तर अशा प्रकारे टोटल हा चॅप्टर होता. आता शेवटचा खूप महत्त्वाचा टॉपिक येतो, जे काही मागच्या वर्षीपासून आपण शिकवतो. जसं पदार्थ विज्ञानामध्ये आपण सगळ्यांना पाहिलं, प्रत्येक चॅप्टरमध्ये खाली होतं आयुर्वेदीय महत्त्व लिहा. सगळ्यांना माहिती आहे ना आयुर्वेदीय महत्त्व लिहा. आयुर्वेदीय महत्त्व म्हणजे काय, की रिलेशन करायचं, की जी काही मॉडर्न कन्सेप्ट दिली त्याला आपल्या आयुर्वेदमध्ये कशा प्रकारे महत्त्व आहे. आणि स्वस्त वृत्त पेपर 2 मध्ये सगळ्याच तुम्हाला टॉपिकमध्ये हे टॉपिक शिकायचं आहे, जे की आयुर्वेदिक म्हणजे तुम्हाला PHC होत्या, कोणती गोष्टी होत्या, की त्याचं आयुर्वेदमध्ये काय रोल काय, तर हे आपल्याला सगळ्यात महत्त्व आहे. आणि UTमध्ये हे फिक्स विचारलं जातं, त्यामुळे आपल्याला हा टॉपिक चांगल्या प्रकारे करून जायचं, समजलं. तर बघा आता हे आपण सुरुवातीला हे टॉपिक सगळे पाहिले, समजलं ना. डेफिनेशन पाहिले, टाइप्स पाहिले, एजंट वगैरे पाहिले. आता शेवटचा लास्ट टॉपिक बघतोय आपण, आयुर्वेदिक डिसइन्फेक्शन मेथड वगैरे. आता यामध्ये बघा जे काही आयुर्वेदिक डिसइन्फेक्शनचे मेथड आहेत, म्हणजे मेनली डिसइन्फेक्शनचं आयुर्वेदमध्ये कशा प्रकारे रोल आहे, तर हा आपल्यासाठी मेन टॉपिक हा. यामध्ये बघा तर सुरुवातीला बघा डिसइन्फेक्शन ऑफ एअर. आपण एअरचं डिसइन्फेक्शन आयुर्वेदमध्ये कसं करतो. त्यानंतर डिसइन्फेक्शन ऑफ वॉटरचं डिसइन्फेक्शन कसं करतो, डिसइन्फेक्शन ऑफ लँड. आणि त्यानंतर डिसइन्फेक्शन ऑफ बाउंड. त्यानंतर डिसइन्फेक्शन ऑफ रूम्स वगैरे म्हटले. हे अशा प्रकारे टोटली आपल्याला टॉपिक यामध्ये पाहिजेत. आता यामध्ये सुरुवातीला पहिला टॉपिक बघूया आपण. बघा डिसइन्फेक्शन ऑफ एअर. यामध्ये काय म्हटलं, इन वेदिक लिटरेचर देअर आर रेफरन्सेस. जे काही आपले वेदिक लिटरेचर दिले, जसं की चरक संहिता म्हणा, अष्टांगहृदय म्हणा, शुश्रुत संहिता म्हणा, म्हणजे आपले विविध असे काही वेदिक लिटरेचर आहे ना, म्हणजे वेदिक आपले ग्रंथ वगैरे, त्यामध्ये आपले रेफरन्सेस पाहायला मिळतात. जे काही होम हवन वगैरे किंवा योजना वगैरे ह्याचे आपल्याला काय पाहतात, की आपल्याला रेफरन्सेस पाहायला मिळतात. त्यामध्ये काय पाहिलं, स्टेरलायझेशन ऑफ एअर बाय अग्निहोत्र. जे काही हवाचं म्हणजे हवाची शुद्धी आपण अग्निहोत्राने थ्रू करतो. किंवा आणखी काय म्हटलं, स्टेरलायझेशन ऑफ होम म्हणजे घराचं आपण किंवा त्याला हाऊस म्हणतो ना, घराचं शुद्धी आपण कशा प्रकारे करतो. अँड प्लेस अराउंड इट म्हणजे त्याला जे काही घराबाजूचा परिसर वगैरे असतं ते धूपन या मेथडने आपण करत असतो. यामध्ये काय करतो आपण, फ्युमिगेशन विथ द मेडिकेटेड स्मोक. आपण काय करतो, की तुम्ही पाहिलं असेल ना, लहानपणी आपल्या घरात मच्छर झाले ते झाले, तर आपले आई किंवा आजोबा किंवा वडील ते काय करतात, आपले जे काही लिंबाचा पाला असेल, आपण लिंब सगळ्यांना माहिती गावाकडे लिंब वगैरे, ते लिंबाचा पाला आणतात घरामध्ये, काय करतात त्याचं धूपन करतात. त्यामुळे घरातले जे काही जंतू असेल, मच्छर असेल ते मरून जातात. तर याला आपण काय म्हणतो, धूपन असं म्हणत असतो. जे काही घर आहे स्टरलायझेशन होम आणि त्याच्या प्लेस अराउंड इट वगैरे आहेत ना, तर ते आपण आयुर्वेदमध्ये धूपन या मेथड
मेथडने करत असतो. समजलं. त्यानंतर काय म्हटलं, जे फ्युमिगेशन विथ स्मोक ऑफ कसे करत असतो, जे काही आपण हे धूपन वगैरे करतो ना, ते मेडिकेटेड जे काही स्मोक वगैरे असतो ते काय आपण कोणकोणत्या वनस्पती यूज करतो, त्यामध्ये लाक्षा, हरिद्रा, अतिविषा, कुष्ठ, एला, त्यानंतर प्रियांग वगैरे, तर हे आपण ह्यामध्ये काय करतो, वनस्पती यूज करतो. आर यूज टू प्युरिफाय एअर वगैरे, जे काही हवा शुद्धी करण्याकरिता आपण याचं यूज वगैरे करत असतो. समजलं दादा. आता बघा ताई काय म्हटलं, डिसइन्फेक्शन ऑफ वॉटर. आता डिसइन्फेक्शन ऑफ वॉटर म्हणजे जे काही पाणी आहे तर पाण्याचं आपण कशा प्रकारे निर्जंतुकीकरण करतो. आता तुम्हाला माहिती आहे लहानपणीपासून आपण काय करायचो, जे काही अशुद्ध पाणी असेल त्याला आपल्या घरात आपण काय करायचो की ते पाण्याला उकळून घ्यायचं. उकळून घेतो म्हणजे आपण काय करत होतो लहानपणीपासून त्याला, तर आपण त्याला कुठं ना कुठं काय करत होतो, डिसइन्फेक्शन करायचो. म्हणजे काय करायचं, डिसइन्फेक्ट करायचं. म्हणजे त्यामध्ये आपल्याला माहित होतं जर पाणी उकळून जर घेतलं आपण, त्या पाण्याला चांगल्या प्रकारे जर बॉईल केलं, त्यामधले जे काही बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल ते मरून जातील. त्यानंतर आपण त्याला फिल्टर करून पितो, मग त्यानंतर आपल्याला कोणताही डिसीज वगैरे होत नाही. तर तेच मेथड आपल्याला इथं लिहायची. आता बघा काय म्हटलं, आपल्याकडे 3 टाईपचे वॉटर येतात. आता सुरुवातीला इथं एकदम हाय पोल्युटेड, हाय म्हणजे एकदम खूपच घाण पाणी. दुसरं येतं मीडियम पोल्युटेड म्हणजे एकदम मध्यम स्वरूपात थोडं घाण पाणी. आणि तिसरं येतं लो पोल्युटेड, जे की म्हणजे कमी प्रमाणात काय होतं, जे घाण आहे. अशा 3 टाईपचे आपल्याकडे इथं वॉटर आहे. ते बघा, पहिलं काय येतं हायली पोल्युटेड वॉटर आहे, आणि दुसरं येतं मॉडरेटली म्हणजे मध्यम स्वरूपाचं पोल्युटेड वॉटर आहे, तिसरं लो पोल्युटेड वॉटर आहे. आता इथे बघा, हायली पोल्युटेड जे काही वॉटर आहे, वॉटर शुड बी डिसइन्फेक्टेड थ्रू द बॉइलिंग, जे की एकदम घाण स्वरूपात पाणी, एकदम घाण आहे, एकदम असे तीव्र स्वरूपात घाण पाणी, त्याला आपण शुद्ध कसे करू शकतो, तर बॉइलिंग, उकळून चांगल्या प्रकारे उकळून घेऊन आपण त्याला शुद्धी वगैरे करू शकतो. नंतर म्हणजे निर्जंतुकीकरण आपण त्याचे करू शकतो. दुसरं तर मॉडरेटली पोल्युटेड वॉटर असेल, त्याला आपण कशा प्रकारे आपण ते निर्जंतुकीकरण करू शकतो. त्याचं बघा 2 मेथड येतं आपल्याकडे. आता सुरुवातीला काय करू शकतो आपण, की एकदम असा जे काही आपण कुंभार, तुम्हाला माहिती आहे कुंभारच आलं सॉरी, की जो काही लोहार असतो, लोहार काय करतो, ज्या प्रकारे जे कुऱ्हाड वगैरे असतं ना, ते एकदम जो काही लोहा असेल त्याच्याकडे लोहा असतो, तो एकदम लाल स्वरूपात तापवतो. त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं, एखादा लाल स्वरूप एकदम काय करायचं, आयर्न बॉल म्हणजे काय करायचं, एखादा लोहाचा जे काही बॉल असतो म्हणजे अशा प्रकारे जो काही चेंडू वगैरे असतो ना, बॉल असतो, एकदम कसा, एकदम अशा प्रकारे जो काही आर्मीची तयारी करणारे लोक असतात त्यांच्याकडे जसा असतो ना, त्या प्रकारे जो काही असतो ना, तो प्रकारे आपल्याला तसा आयर्न बॉल घ्यायचा आणि त्याला एकदम लाल रेड हॉट होस तर त्याला तापवायचं. आता रेड हॉट झालं, तापवलं, त्याला काय करायचं, त्या पाण्यामध्ये टाकायचं. आपल्याकडे असं पाणी असेल त्या पाण्यामध्ये तो टाकायचा. आता पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते पाण्याची जो मॉडरेट स्वरूपातला पोल्युटेड वॉटर असेल त्याची काय होईल, तिथं डिसइन्फेक्टेड होऊन जाईल. समजलं. त्यानंतर जर कोणाकडे आयर्न बॉल नसेल तर त्यांनी काय करायची, एकदम सँड म्हणजे आपले वाळू वगैरे घ्यायची, एकदम वाळू वगैरे तीव्र स्वरूपाची लाल होस तर तापवायची आणि ती वाळू त्यात काय टाकायची, जे काही पाणी त्या पाण्यात ते टाकायची. म्हणजे काय म्हटलं बघा, क्वेंचिंग रेड हॉट आयर्न बॉल और सँड वगैरे, म्हणजे ते काय टाकायचं, त्यात रेड हॉट जो काही आयर्न बॉल असेल तो टाकायचा, किंवा जे काही माती वगैरे असेल त्यामध्ये आपण त्या टाकायची. कोणत्या, जे काही मॉडरेटली पोल्युटेड वॉटर असेल तर त्याची काय होईल, डिसइन्फेक्टेड होऊन जाईल. समजलं. त्यानंतर लो पोल्युटेड वॉटर असेल त्यामध्ये काय करायचं, आपण लो पोल्युटेड वॉटर त्याला जास्त काही आपल्या म्हणजे काय डिसइन्फेक्ट करायची गरज आहे का, तर नाही. त्याला काय करायचं, आपलं जेव्हा सूर्यप्रकाश चांगला पडला समजा दुपारच्या वेळेस, तर त्यावेळेस आपण एक्सपोजर टू सनलाईटच्या एक्सपोजरमध्ये ठेवायचं, सूर्यप्रकाशच्या संपर्कात ठेवायचं. त्याने काय होईल, त्याचे काही लो पोल्युटेड वॉटर असेल त्याचं डिसइन्फेक्शन होऊन जाईल. समजलं. 2 मेथड झाले. आता तिसरा बघूया आपण, डिसइन्फेक्शन ऑफ लँड. आता एखाद्या जमीन आहे, तर एखाद्या जमिनीचं कसं डिसइन्फेक्ट करायचं, आपल्याला तिथला कशा प्रकारे निर्जंतुकीकरण करायचं. तर बघा काय म्हटलं, बघा, ट्रेडिशनली डिसइन्फेक्टेड लँड, एखादा लँड असेल त्याला डिसइन्फेक्ट करायचं असेल तर त्याची क्लिनिंग करायची, बर्निंग करायची, किंवा ग्रेझिंग ऑफ अ काऊज वगैरे करायचे. आता काय होतं, नॉर्मली आपलं जे शेत असतं, आपण शेताला काय करतो, गवत झालं तर जास्त गवत झालं आपण त्याला काय करतो, क्लिनिंग करतो. क्लिनिंगमध्ये त्याला गवत काढून टाकतो. त्या गवताला तिथं असेल नॉर्मली त्याला काय करतो, जाळून टाकतो, बर्निंग करतो. किंवा जास्त गवत असेल तर आपण तिथे जनावरं सुद्धा, गाई वगैरे, म्हशी असेल, बैल असेल तर तिथं आपण त्यांना चरायला सोडतो. मग ह्याने काय होतं, जे काही ते लँड असेल ते लँड काय होतं, डिसइन्फेक्टेड होतं. म्हणजे काय होतं, क्लिनिंग केलं म्हणजे आपण तिथलं गवत साफ केलं, त्याला जाळलं, बर्निंग केलं, किंवा ग्रेझिंग ऑफ अ काऊज म्हणजे तिथं जनावरला तिथं चारायला सोडलं, तर ह्याने सुद्धा काय होतं, तो जो काही लँड असेल तर ते लँड काय होतं, डिसइन्फेक्टेड होतो. समजलं. त्यानंतर बघा काय म्हटलं, त्यानंतर आता बघा, जर हाऊस असेल तर एखादंच घरसुद्धा असेल म्हणजे लँडचं एकदम, तर वायपिंग आणि वॉशिंग ह्या 2 मेथड वगैरे त्यामध्ये येतात. समजलं. त्यानंतर आता बघा चौथं एकदम डिसइन्फेक्शन ऑफ अ बाउंड. तर डिसइन्फेक्शन ऑफ बाउंडमध्ये काय येतं बघा, तर जे सॉरी इथं बाउंड नाही, वाउंड आहे. तर हे इथं हे करा, एखादा आपल्याकडे जखम आहे, इथं हे करा, बाउंड नाही ते वाउंड आहे, वाउंड आहे. आता हे बघा, एखाद्याला जर जखम झाली असेल, एखाद्याला कुठं ॲक्सिडेंट झाला, जखम झाली हाताला, पायाला, वाउंडला, तर म्हणजे एखाद्याला जखम झाली तर जखमीचं आपण काय करतो, शुद्धी वगैरे म्हणजे आपल्या करतो, डिसइन्फेक्ट करण्याचं काम करतो. आता आपण काय करतो, आयोडीन वगैरे लावतो ना, बिटाडीन लावतो. त्यानंतर आपण स्वच्छ करतो, त्याला सॅनिटाईज करण्याचं काम करतो, बिटाडीन वगैरे लावून असं म्हणजे स्वच्छ करतो, निर्जंतुकीकरण करतो तिथं. नंतर ह्याला काय म्हटलं, जे काय आयुर्वेद वेने आपण एखाद्या जखमीला कशा प्रकारे आपण डिसइन्फेक्ट करतो तर ती आपल्याला इथं मिळतेली. तर आपलं
बघा नॉर्मली एखाद्याला जखम झाली, हातापायाला वाऊंड झाला, जखम झाली, तर आपण त्याला कसं त्याचं निर्जंतुकीकरण करतो, तर बाय द वे द धुपनने आपण काय करतो त्याचं की त्याला निर्जंतुकीकरण करण्याचं काम करतो. धुपन इज इंडिकेटेड टू प्युरिफाय वाऊंड. तर कशा त्यामध्ये कोणकोणते आपण यूज करतो, जे काही वनस्पती, तर जे काही धुपनामध्ये त्यामध्ये गुगुळ, आगरू, त्यानंतर राळ, वचा, निंब वगैरे आपण त्यामध्ये यूज करतो. कशाला, जे काही एखाद्याला वाऊंड झाला असेल, जखम झाली असेल, त्या जखमेला डिसइन्फेक्ट करण्यासाठी आपण एवढ्या सगळ्या वनस्पतीचं धुपन वगैरे करून त्या जखमेला काय करतो असो, धुपन देऊन ती जखम डिसइन्फेक्ट करण्याचं काम करत असतो. समजलं. त्यानंतर आता बघा लास्ट मेथड ती आता लास्ट एक आपल्याकडे टाईप येतो डिसइन्फेक्शन ऑफ रूम. आता आपल्याकडे एवढ्या सगळ्या वनस्पती म्हणजे रूम्स आहेत वगैरे, म्हणजे आपल्याकडे सगळ्यांच्या घरात रूम असतात, तर एखाद्या रूमला वगैरे आपल्याला काय करायचं, स्वच्छ वगैरे करायचं. जसं की आता बघा सुतिका ग्रह इथं आले आणि दुसरं इथं बालग्रह. आता सुतिका ग्रह म्हणजे काय, ती एखादी प्रेग्नंट स्त्री असते, तिची डिलिव्हरी झाली, तिला काय म्हटलं जातं, सुतिका ग्रह तिचं म्हटलं जातं, तिची डिलिव्हरी झाली त्याला सुतिका ग्रह असं म्हटलं जातं. दुसरं इथं कुमार ग्रह म्हणजे काय, नॉर्मली की एखाद्याचं काय होतं की लहान लेकराचं जे काही घर वगैरे असेल ना, तर त्याला आपण कुमार ग्रह वगैरे असं म्हणतो. तर सुतिका ग्रह, कुमार ग्रह असेल तर ह्यांना काय डिसइन्फेक्ट करायचं असेल तर कशा वेळेने आपण डिसइन्फेक्ट करतो, तर बघा शुड बी फ्री फ्रॉम. आता हे जे काही 2 ग्रह असते ना, आपल्याला 2 गोष्टीपासून फ्री करायचे. पहिले तर डायरेक्ट लाईट त्यांच्या घरात, म्हणजे जे काही सुतिका ग्रह असेल किंवा कुमार ग्रह असेल त्याच्यामध्ये डायरेक्ट लाईट येऊन नाही द्यायची, किंवा फोर्सफुल वाइंड वगैरे येऊन नाही द्यायची. एकदम तीव्र स्वरूपाचा काय होतं, वारा सुटलाय ते सुटलाय, त्यांची खिडक्या वगैरे उघड्या ठेवायच्या नाही आपल्याला. त्यानंतर कंटॅमिनेटेड एअर सुद्धा येऊन द्यायची नाही. त्यानंतर डस्ट म्हणा, स्मोक म्हणा, किंवा व्हेंटिलायझेशन विथ प्रॉपर वगैरे आपल्याला इथं ठेवायचे. मेनली काय करायचं, डस्ट स्मोक असेल तर डस्ट स्मोक येऊन नाही द्यायची. आणि त्यांच्यामध्ये जे काही रूम असेल, 2 रूम सुतिका ग्रह, कुमार ग्रह, तर त्यांच्यामध्ये व्हेंटिलायझेशन म्हणजे O2चा सप्लाय नॉर्मल आला पाहिजे, CO2 बाहेर गेला पाहिजे. तर अशा प्रकारे व्हेंटिलायझेशन विथ प्रॉपर वगैरे तिथं राहायला पाहिजे. समजलं. तर अशा प्रकारे टोटल हे आपला चॅप्टर होता डिसइन्फेक्शन. तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल, एकदम सिंपल वेने होता. ह्याच्या नोट्स तुम्हाला आपल्या BMS मराठी ॲपवरती जी PDF तुम्हाला भेटून जाईल. जायचं आहे तुम्हाला प्ले स्टोअरवरती, आपला ॲप तुम्हाला भेटून जाईल. त्या ॲपवरती तुम्हाला फ्री मटेरियल सेक्शनमध्ये ह्याचे नोट्स तुम्हाला भेटून जातील. समजलं. तर अशा प्रकारे टोटल हा चॅप्टर होता इथं. अशा प्रकारे आपला इथं हा चॅप्टर संपवलेला आहे. तर आणखी जर नेक्स्ट तुम्हाला कोणता टॉपिक पाहिजे असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्या चॅप्टरवरती नेक्स्ट लेक्चर घेऊन येऊया आणि भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये, पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.